नवरात्र व्रतातील आणखीन एक महत्त्वाचं अंग अखंड दीपाची स्थापना। यात घटानजीक सतत 9 दिवस एक दीप अखंड तेवत ठेवण्यात येतो। त्यामुळे ब्रह्मांडात प्रक्षेपित झालेलं शक्तीचं तत्व त्या ठिकाणी खेचून घेतलं जातं आणि त्यामुळे तिथल्या वातावरणातील सात्विकता वाढते व वाईट शक्तींचा त्रास कमी होतो। आता आपण पाहूया या विधीसंबंधी एक चित्रफित। ओम भूमीवर वास्तुपुरुषाला आवाहन केले जाते। वास्तुपुरुषाय नमः। भूमीवर पाण्याचा त्रिकोण काढला जातो। त्यावर गंध, फूल, अक्षतादी घालून दीप आधारयंत्र तयार केले जाते। ओम भूर्भुवः स्वः दीपाधारयंत्राय नमः। गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। त्यावर दीपाची स्थापना। त्यानंतर दीप प्रज्वलित केला जातो। प्रज्वाल्य। आता दीपाची पंचोपचारे पूजा। दीपाय नमः। कुंकुमं समर्पयामि। धूपं समर्पयामि। दीपं समर्पयामि। नैवेद्यं समर्पयामि। दीप प्रार्थना केली जाते। प्रीतये नवरात्रकं उज्ज्वालये अहोरात्रं एकचित्तो दृढव्रतः। तिचा थोडक्यात अर्थ व्रत दृढतेने होण्यासाठी मदत कर असा आहे। प्रार्थनां समर्पयामि। हा दीप तुपाचा किंवा तेलाचा असावा, मेणाचा नसावा। कारण या तिन्हीमध्ये तूप हे सर्वात अधिक सत्वगुणी, तेल रजोगुणी तर मेण तमोगुण प्रधान आहे। हा दीप अखंड तेवत ठेवण्यात वारा, काजळी धरणे यासारख्या कोणत्याही कारणामुळे खंड पडला तर ते कारण लगेच दूर करावं, दीप प्रज्वलित करावा आणि हा खंड पडल्याबद्दल प्रायश्चित्त घ्यावं। प्रायश्चित्त म्हणून श्री दुर्गादेवीचा 108 वेळा जप करावा।